शरद पवारांनी भाजपाकडे 3 आकडे आमदारांची संख्या असताना त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याची किमया करून दाखवली होती। यासाठी शरद पवारांनी 25 वर्षापासून भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची मदत घेतली। महाविकास आघाडी स्थापन झाली। उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण झाले। नव्या नवरीचे 9 दिवस या म्हणीप्रमाणे काही दिवस सर्व काही सुरळीत चाललं। पण आज तुम्हाला महाविकास आघाडीची काय अवस्था झाली आहे हे सांगण्याची गरज नाही। त्याचबरोबर स्वतःला राजकारणातले तथाकथित चाणक्य समजणारे शरद पवार कशा प्रकारे आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे आपण पाहतच आहात। शरद पवारांसोबत एकेकाळी सावलीप्रमाणे राहणारे नेते आज त्यांना सोडून अजित पवारांसोबत गेले आहेत। राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी अवघे 11 आमदार शरद पवार यांच्यासोबत राहिले आहेत। बाकीचे 42 आमदार आज अजित पवारांसोबत आहेत। त्यामुळे तुमच्याही मनात प्रश्न पडत असेल की शरद पवारांचे जवळचे लोक त्यांना सोडून जात असताना हे 11 आमदार शरद पवारांसोबत का राहिले? याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओत शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके। शरद पवार यांच्यासोबत असणाऱ्यांमध्ये पहिलं नाव येतं शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे असलेल्या रोहित पवारांचं। बारामती ॲग्रोच्या माध्यमातून व्यावसायिक म्हणून जम बसवलेल्या रोहित पवारांनी 2019 मध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा। राजकारणात आल्यापासूनच शरद पवारांनी रोहित पवारांच्या मागे राजकीय बळ लावलं। रोहित पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवार हे अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधतात असं अनेक राजकीय जाणकारांचं मत आहे। आता तुम्हीच पहा, अजित पवारांनी बंड केल्यापासून त्यांच्या विरोधात पवार घराण्यातून सर्वात आक्रमक भूमिका ही रोहित पवारांनी घेतली। अजित पवारांच्या बंडानंतर ते प्रत्येक वेळी शरद पवार यांच्यासोबतच होते। यामुळेच रोहित पवारांनी काकांपेक्षा आजोबांना साथ देण्याचं ठरवलं आहे असंच म्हणावं लागेल। रोहित पवार यांच्यानंतर दुसरं नाव येतं ते म्हणजे जयंत पाटलांचं। जयंत पाटील हे 2018 पासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत। वय आणि राजकारणात प्रवेश करण्याचा निकष लावल्यास अजित पवार आणि जयंत पाटील हे एकाच पिढीतील नेते। जयंत पाटील हे 2090 ला इस्लामपूर वाळवा मतदारसंघाचे आमदार झाले, तर अजित पवार 1991 ला पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून खासदार झाले होते। दोन्ही नेत्यांचा राजकीय महत्त्वाकांक्षा जगजाहीर आहेत। अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील पक्षांतर्गत असलेला संघर्षही अनेकदा चव्हाट्यावर आलाय। पक्षांतर्गत राजकारणात जयंत पाटील कायम शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याच बाजूने उभे राहिले, पण तरीही त्यांना अजित पवारांची पक्षातील असलेली जागा मिळवता आली नाही। आज अजित पवार यांच्या बंडाने जयंत पाटलांना ती आयती संधी मिळाली। आज राष्ट्रवादीतील सर्वच मोठे नेते अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत। त्यामुळे जयंत पाटील सध्या शरद पवार गटाचे नंबर 1 चे नेते बनले आहेत। पण आता शरद पवार यांनी जर सुप्रिया सुळेंना महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय केलं तर जयंत पाटील पुन्हा मागे खेचले जातील यात शंका नाही। जयंत पाटील यांच्यानंतर तिसरा क्रमांक येतो ते म्हणजे मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा। शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजल्या जाणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा कायमच अजित पवार यांच्यासोबत 36 चा आकडा राहिलाय। अजित पवार यांनी भर सभेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यातील पक्ष संघटना संपवल्याचा आरोप केला होता। जितेंद्र आव्हाडच राष्ट्रवादीतील महत्त्व शरद पवार यांच्या आशीर्वादामुळेच टिकून आहे। मुंब्रा मतदारसंघ सोडल्यास महाराष्ट्रातील कोणत्याही भागात त्यांचा जनाधार नाहीये। जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर चौथा क्रमांक येतो तो म्हणजे सुमनताई आर पाटील यांचा। राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील या तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या, पण त्यांच्यापेक्षा राजकारणात आर पाटलांचे पुत्र रोहित पाटीलच जास्त सक्रिय आहेत। आर पाटलांच्या निधनानंतर रोहित पाटलांना शरद पवारांनी राजकीय ताकद दिली। त्यासोबतच सांगली मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचा प्रभाव राहिलेला आहे। त्यामुळे सध्या तरी रोहित पाटील आणि सुमनताई पाटील यांना अजित पवार यांच्यासोबत जाणं राजकीय दृष्ट्या आत्मघातकी ठरेल असं वाटतंय। पण भविष्यात रोहित पाटील आणि सुमनताई पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल। यानंतर 5व्या नंबरवर नाव येतं ते अनिल देशमुखांचं। ईडीच्या भीतीने आमचे सहकारी सरकारमध्ये सामील झाले असा आरोप शरद पवारांनी लावला होता, पण शरद पवारांच्या या आरोपानुसार अनिल देशमुख सर्वात आधी या बंडात सहभागी झाले पाहिजे होते, पण ते झाले नाहीत। त्यामुळे शरद पवार यांच्या ईडी आरोपाची हवा खुद्द अनिल देशमुखांनीच काढली।
मग काय कारण आहे की अनिल देशमुख अजित पवार यांच्यासोबत सहभागी झाले नाहीत? याला कारण आहे काटोल मतदारसंघाचं स्थानिक राजकारण. अनिल देशमुख 1995 ला पहिल्यांदा काटोल मतदारसंघाचे आमदार झाले होते. त्यानंतर ते 2014 पर्यंत या मतदारसंघाचे आमदार राहिले. पण 2014 ला अनिल देशमुखांचा आशिष देशमुखांनी पराभव केला. हे दोघेही नात्याने काका पुतणे आहेत. पण 2019 येईपर्यंत आशिष देशमुख काँग्रेसमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यात आशिष देशमुखांचा पराभव झाला. पण तिकडे काटोल मतदारसंघात पुन्हा एकदा अनिल देशमुख आमदार झाले. पण आता पुन्हा एकदा आशिष देशमुखांची घरवापसी झाली आहे आणि 2024च्या निवडणुकीत ते काटोल मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अनिल देशमुखांनी आपली उमेदवारी वाचवण्यासाठी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला असं वाटतंय. यानंतर नंबर येतो राजेश टोपेंचा. राजकीय जाणकार सांगतात की राजेश टोपे आणि अजित पवार यांच्यात घनिष्ठ संबंध होते. पण या संबंधात मिठाचा खडा पडला तो 2019च्या लोकसभा निवडणुकीत. राजेश टोपेंचा घनसावंगी विधानसभा मतदारसंघ हा परभणी लोकसभा मतदारसंघात येतो. परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पण 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून राजेश विटेकरांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांना आपल्याच पक्षातील आमदार राजेश टोपेंची मदत मिळाली नाही. हे निकालातून स्पष्ट झालं होतं. राजेश विटेकरांच्या पराभवाला टोपेंना जबाबदार धरण्यात आलं आणि तेव्हापासून अजित पवार आणि राजेश टोपेंचे संबंध दुरावले. महाविकास आघाडीच्या काळातही त्यांना शेवटच्या क्षणी मंत्री करण्यात आलं. अजित पवार त्यांच्या प्रचाराला देखील आले नव्हते. यामुळे राजेश टोपेंनी सध्या तरी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा पर्याय निवडला आहे. राजेश टोपे यांच्यानंतर शरद पवार यांच्यासोबत राहिलेले 7वे आमदार आहेत बाळासाहेब पाटील. उत्तर कराड मतदारसंघातून आमदार असलेले बाळासाहेब पाटील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहकार मंत्री होते. कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग आहे. यशवंतरावांचा वारसा सांगणाऱ्या शरद पवारांचा कराडमध्ये मोठा राजकीय प्रभाव आहे. त्यासोबतच बाळासाहेब पाटील हे शरद पवार अध्यक्ष असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळात सुद्धा आहेत. कराडच्या राजकारणात शरद पवारांचा असलेला प्रभाव आणि शरद पवार यांच्यासोबत संस्थेमध्ये असलेल्या हितसंबंधामुळे बाळासाहेब पाटील सध्या तरी शरद पवार यांच्यासोबतच आहेत. बाळासाहेब पाटील यांच्यानंतर शरद पवार यांच्यासोबत असलेले 8वे आमदार आहेत सुनील भुसारा. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड मतदारसंघातून 2019 मध्ये निवडून आलेले सुनील भुसारा हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. पारंपरिकरित्या भाजपाचं प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात सुनील भुसारा यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे नवखे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा पराभव केला. हेमंत सावरा यांचे वडील माजी मंत्री विष्णू सावरा हे या मतदारसंघातून 2014ची निवडणूक जिंकले होते. पण 2019 मध्ये प्रकृती अस्वस्थ असल्याने ते निवडणूक लढू शकले नाही. याचा फटका भाजपाला बसला. पण आता भाजपाने डॉक्टर हेमंत सावरा यांना ताकद देण्यास सुरुवात केली आहे. विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच ते भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे सरचिटणीस देखील आहेत. त्यामुळे 2024ला ते विक्रमगड मतदारसंघातून भाजपाचे संभावित उमेदवार असू शकतात असा अंदाज आहे. त्यामुळे सुनील भुसारा यांनी अद्याप तरी भाजपासोबत युतीत असलेल्या अजित पवार गटात येण्याचं टाळलं आहे. सुनील भुसारा यांच्यानंतर नाव येतं ते नगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं. प्राजक्त तनपुरे यांना मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे. राहुरीच्या तनपुरे घराण्यातील प्राजक्त तनपुरे हे 3ऱ्या पिढीतील राजकारणी. 2019 मध्ये पहिल्यांदाच आमदार झालेल्या प्राजक्त तनपुरे यांना पहिल्याच टर्ममध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळालं. महाविकास आघाडी सरकारमध्ये प्राजक्त तनपुरे नवखे असताना सुद्धा 6 खात्यांचे मंत्री होते. पहिल्याच टर्ममध्ये मंत्रीपद मिळवण्यामागे प्राजक्त तनपुरे यांच्या मामांची साथ होती असं राजकीय जाणकार सांगतात. तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की प्राजक्त तनपुरे यांचे मामा आहेत तरी कोण? तर ते आहेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील. प्राजक्त तनपुरे यांच्या आई डॉक्टर उषा तनपुरे आणि जयंत पाटील सख्खे भाऊ बहीण आहेत. त्यामुळेच प्राजक्त तनपुरे यांनी सध्या तरी आपल्या मामांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचं मत अनेक राजकीय जाणकार व्यक्त करतात. प्राजक्त तनपुरे यांच्यानंतर 10वं नाव आहे बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं. आपले काका जयदत्त क्षीरसागर यांच्याच विरोधात निवडून आलेले संदीप क्षीरसागरांना राजकारणात आणण्याचं श्रेय काही राजकीय जाणकार अजित पवारांना देतात. पण आमदार झाल्यापासून संदीप क्षीरसागरांनी शरद पवारांच्या छत्रछायेखालीच राहणं पसंत केलं.
शरद पवारांनीही अजित पवारांच्या बंडानंतर आपली दुसरी सभा बीडमध्ये घेतली. बीडमध्ये राष्ट्रवादीकडून सर्वात मोठं नाव आहे धनंजय मुंडे यांचं. धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्ती मानले जातात. अजित पवारांच्या बंडानंतर धनंजय मुंडेंनी त्यांची साथ दिली. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांच्याकडे बीड जिल्ह्यातील शरद पवार गटाचं नेतृत्व आलं. संदीप क्षीरसागर यांच्याकडे ही चांगली संधी आहे. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांनी सध्या तरी शरद पवार यांच्या गटात राहण्याचा पर्याय निवडला आहे असंच वाटतं. संदीप क्षीरसागर यांच्यानंतर 11वं आणि शेवटचं नाव आहे ते म्हणजे शिरूर हवेली मतदारसंघाचे आमदार अशोक पवार यांचं. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना अजित पवार यांच्यासोबत असलेले अशोक पवार यांनी पुढच्या 3 दिवसामध्ये शरद पवार यांच्या गटाला समर्थन दिलं. या प्रकरणाची त्यावेळी चांगली चर्चा रंगली होती. अशोक पवारांनी ही राजकीय कोलांटी का खाल्ली याचं उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. शरद पवार गटाचे 11 आमदार जे अद्याप तरी शरद पवार यांच्यासोबत आहेत, काही राजकीय अपरिहार्यतेमुळे तर काही आमदार आपला राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत आहेत. भविष्यात हे आमदार किती दिवस शरद पवार यांच्या समर्थनात उभे राहतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तरी या शरद पवारांच्या शिल्लक 11 आमदारांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.